मित्रांनो नमस्कार आणि चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो आज आपण माइंड मॅपिंग म्हणजे काय हा भाग शिकणार आहोत. हा आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन नंबर 2C या अंतर्गत येणार आहे आणि तो 3 मार्कासाठी असणार आहे. माइंड मॅपिंग म्हणजे काय ही कन्सेप्ट अगोदर समजून घेऊया. अ माइंड मॅप इज अ डायग्राम यूज्ड टू visually organize information. A mind map is hierarchical and shows relationships among pieces of the whole. It is often created around a single concept drawn as an image in the center of a blank page, to which associated representations of ideas such as images, words, and parts of words are added. Major ideas are connected directly to the central concept and other ideas branch out from those major ideas. मित्रांनो, माइंड मॅप ही एक अशी संकल्पना आहे, एक अशी आकृती आहे की ज्यातून दृश्य परिणाम साधला जातो. माहितीचं संघटन करण्यासाठी, दृश्य पद्धतीने माहितीचं संघटन करण्यासाठी ह्या आकृती काढल्या जातात आणि ही एक श्रेणीबद्ध माहितीची मालिका असते की ज्यातून एक मध्यवर्ती संकल्पना सेंटरला ठेवून, मध्यभागी ठेवून त्या संबंधित असलेली माहिती त्याच्या बाजूने ठेवली जाते आणि ह्यातून वेगवेगळ्या प्रतिमा, शब्द किंवा शब्दांचे भाग मुख्य संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वापरल्या जातात. माइंड मॅप्स कॅन ऑल्सो बी ड्रॉन बाय हँड आयदर ॲज नोट्स ड्युरिंग लेक्चर, मीटिंग ऑर प्लॅनिंग सेशन्स. आणि माइंड मॅप्स ह्या तासिका दरम्यान आपण ज्याप्रमाणे रनिंग नोट्स काढत असतो, लिहून घेत असतो, त्याचप्रमाणे विशिष्ट आकृतीच्या माध्यमातून त्या तासिकेचा, बैठकीचा किंवा ज्या नियोजनाच्या बैठका असतात तर त्याचा सारांश आपण या माइंड मॅप्सच्या मदतीने आपल्या त्या डायग्राम मधून घेऊ शकतो. माइंड मॅप्स आर कन्सिडर्ड टू अ टाइप ऑफ स्पायडर डायग्राम्स. माइंड मॅप्स ह्या ज्याप्रमाणे कोळ्याचं जाळं असते त्याप्रमाणे ह्या आकृत्या असतात. माइंड मॅप्स यूज लाईन्स, सिम्बॉल्स, कलर अँड इमेजेस अकॉर्डिंग टू सिम्पल ब्रेन फ्रेंडली कन्सेप्ट्स. माइंड मॅपिंग converts a long list of monotonous information into a colorful, memorable, and highly organized diagram that works in line with your brain's natural way of doing things. Mind map मध्ये रेषा, प्रतीके, रंगसंगती किंवा प्रतिमा यांच्या माध्यमातून आपल्याला आठवणीत राहायला सोपं जाईल या पद्धतीने जी रटाळवाणी माहिती असते तर ती कशी साठवता येईल, कशी दीर्घकाळापर्यंत स्मरणामध्ये ठेवता येईल यासाठी या प्रकारच्या आकृत्या काढल्या जातात आणि ज्या तुमच्या मेंदूला त्रासदायक न वाटता ब्रेन फ्रेंडली वाटत असतात. तर माइंड मॅप्स ह्या मुख्यतः 7 प्रकारचे असतात. त्यामध्ये फ्लो मॅप, मल्टी फ्लो मॅप, ब्रेस मॅप, ट्री मॅप ज्याला आपण ट्री डायग्राम असं म्हणतो, सर्कल मॅप, बबल मॅप आणि शेवटचा प्रकार आहे डबल बबल मॅप. अशा प्रकारे 7 वेगवेगळ्या मुख्य प्रकारामध्ये माइंड मॅपला आपण त्याची विभागणी करू शकतो. माइंड मॅप तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असते? पहिली आहे क्रिएट अ सेंट्रल आयडिया. जी संकल्पना आपल्याला मांडायची असेल ती मध्यवर्ती संकल्पना अगोदर घ्या. ॲड ब्रांचेस टू युअर मॅप. त्या माइंड मॅप तयार करताना जी सेंट्रल आयडिया आहे तर त्याच्या विविध शाखा आपल्या त्या माइंड मॅपला ॲड करायच्या आहेत. ॲड कीवर्ड्स, त्या संबंधी असणारे महत्त्वाचे शब्द त्यामध्ये टाकायचे आहेत. कलर कोड युअर ब्रांचेस. आपण ज्या मॅपला ब्रांच तयार केल्या तर त्याला विशिष्ट रंगसंगतीच्या माध्यमातून दीर्घकाळापर्यंत लक्षात ठेवण्यासाठी आपण त्याला कलर कोड द्यायचा आहे. अँड इन्क्लूड इमेजेस ऑर व्हिज्युअल सिग्निफायर्स. आणि त्या माइंड मॅपमध्ये प्रतिमांचा किंवा व्हिज्युअल सिग्निफायरचा वापर करायचा आहे, कारण असं म्हटलं जातं की जे आपण 1000 शब्दामध्ये सांगू शकत नाही ते आपण एका फोटो किंवा प्रतिमेच्या माध्यमातून सांगू शकत असतो. तर या 5 गोष्टी आपण माइंड मॅप तयार करताना लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 141 वर दिलेली एक माइंड मॅप पाहूया. माइंड मॅप मध्ये पहिली जी माइंड मॅप आहे त्यामध्ये ट्री, तर ट्रीच्या संबंधित माइंड मॅप तयार केलेला आहे. तर त्यामध्ये ट्री आहे, मेन आयडिया ट्री आहे. त्यानंतर त्याला ब्रांचेस आहेत आणि वरच्या उजव्या बाजूला दिलेले ट्विग,
त्यानंतर पुढे जर आपल्याला वाढवायचं तर फ्रुट्स, लीव्स असं आपण त्याला वाढवू शकतो. आणि आपल्याला असा एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट ऑर टायटल ऑफ युअर ओन. Add 3 supporting ideas to the main idea as their branches. Add 2 ideas to one of the branches that explains the meaning of the branch. विद्यार्थी मित्र हो, ही जी माइंड मॅप दिली आहे तर त्याच्याऐवजी आपल्याला मेन आयडिया त्या ठिकाणी वेगळी ठेवायची आणि इथल्याप्रमाणेच आपल्याला माइंड मॅप तयार करायचा आहे. तर आपण याच माइंड मॅपचा वापर करून आपण मेन आयडिया रिप्लेस करून पाहूया. मेन आयडिया आपण टाकूया स्कूल. तर स्कूल टाकल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्या डोक्यामध्ये काय येतं? टाइम टेबल, त्यानंतर लेक्चर्स, त्यानंतर असेंब्ली, लंच ब्रेक, स्पोर्ट्स टीचर, ड्रॉइंग टीचर, प्रिन्सिपल, अवर क्लासरूम, लंच ब्रेक. तर ह्याप्रमाणे आपण मेन आयडिया रिप्लेस करू शकतो. त्या जागी आपण वेगवेगळ्या ब्रांचेस क्रिएट करून त्या माइंड मॅपला आपण तयार करू शकतो. त्यानंतर याच 141 पेजवर एक आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. कंप्लीट द गिवन ब्लँक स्पेसेस ऑर बलून्स विथ युअर आयडियाज इन द फिगर दॅट डिस्क्राइब्स युअर बेसिक प्रिपरेशन फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. ऑल्सो कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. या ठिकाणी आपल्याला एक माइंड मॅप दिलेला आहे बबल्सच्या स्वरूपातला आणि त्यातली सेंट्रल आयडिया दिलेली आहे प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. 12वी बोर्डच्या परीक्षेची तयारी करताना ज्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते त्यामध्ये एक आपल्याला सांगितलेले आहे की थॉरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स. 12वी बोर्ड परीक्षेची तयारी करताना पहिली गोष्ट आवश्यक असते तर ती संपूर्ण पाठ्यपुस्तकांचं वाचन. तर आता बाकीच्या ज्या रिकाम्या बलून्स आहेत तर त्यामध्ये आपल्याला आपल्या आयडियाज टाकायच्या आहेत. तर त्या आयडियाज आपण कशा टाकू शकतो तर ते याप्रमाणे पहा. तर आपण दुसऱ्या बलूनमध्ये राईट साईडच्या टाकू शकतो क्रिएट नोट्स ऑफ एव्हरी सब्जेक्ट अँड एव्हरी चॅप्टर. प्रत्येक विषय आणि प्रत्येक चॅप्टरवर नोट्स तयार करा. दुसऱ्या बलूनमध्ये आपण टाकू शकतो रीड सजेस्टेड रिसोर्सेस ॲज रेफरन्स बुक्स ऑनलाईन अँड ऑफलाईन. तिसऱ्यामध्ये आपण टाकू शकतो की संबंधित विषयाचं जे काही ऑफलाईन आणि ऑनलाईन मटेरियल आहे, संदर्भ पुस्तके आहेत, त्यांचं वाचन करणे. त्यानंतर सॉल्व ऑल प्रॅक्टिस ऑर एक्झरसाइज फ्रॉम द टेक्स्ट बुक. पाठ्यपुस्तकातील सर्व जे काही आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे तर तो सोडवणे. मेक लिस्ट ऑफ डाउट्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. तुम्हाला
माइंड मॅपिंग मध्ये आपण याप्रमाणे तयार करू शकतो. सेंट्रल आयडिया आपली आहे बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स टू स्टुडंट्स. त्यानंतर आपण या सर्व हिंट्सच्या आधारे माइंड मॅपिंग करू शकतो. पहिल्यांदा घेऊ आपण फिटनेस. तर फिटनेस मध्ये आपल्याला शरीराचं फिटनेस ठेवता येतं, मनाचं, माइंडचं फिटनेस, आणि वी कॅन डेव्हलप अवर इम्युनिटी. हे झालं फिटनेस अंतर्गत. सेंट्रल आयडिया ठेवलेली आहे आपण बेनिफिट्स ऑफ गेम्स, आणि त्याच्या बाजूला आपण ह्या 5 वेगवेगळ्या पॉईंट्स ठेवणार आहोत. त्यानंतर सेकंड आहे ॲटिट्यूड. तर ॲटिट्यूडमध्ये सोशल डेव्हलपमेंट होते, टीम स्पिरिट वृद्धिंगत होतो. त्यासोबतच आपल्याला स्पोर्ट्समनशिप म्हणजे खेळाडू वृत्ती माणसामध्ये या खेळांमुळे तयार होते. त्यामध्ये लिडरशिप, नेतृत्व करण्याची आपली नेतृत्व शक्ती उदयाला येऊ शकते. त्यासोबतच कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, एक सामूहिक जबाबदारीचं भान या खेळांमुळे मिळत असतं. म्हणजे हे झाले ॲटिट्यूड संबंधित पॉइंट्स. त्यानंतर किलर इन्स्टिंक्ट, त्यामध्ये इन्स्पिरेशन, डिसिप्लिन आणि फोकस. किलर इन्स्टिंक्ट मध्ये आपल्याला प्रेरणा मिळू शकते. आपण एखाद्या खेळाडूला आपण आपलं इन्स्पिरेशन समजून त्याप्रमाणे जर वाटचाल केली तर आपण त्या खेळामध्ये पुढे जाऊ शकतो. या खेळामुळे आपल्यामध्ये डिसिप्लिन म्हणजे शिस्त तयार होते. त्यासोबतच आपलं लक्ष केंद्रित व्हायला सुद्धा मदत होते. त्यासोबतच आता ग्रुप बिहेवियर, माणसाच्या सामूहिक वर्तनावर त्या गेमचे बेनिफिट काय होतात, तर त्यामध्ये एम्पॅथी तयार होते. त्यासोबतच कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन, काही प्रश्न असतील आपल्या मनात तर ते प्रश्न खेळाच्या माध्यमातून आपण दूर सारू शकतो. तसेच इतरांबद्दल सहानुभूती सुद्धा आपल्या मनामध्ये तयार होते. हा झाला ग्रुप बिहेवियर. त्यानंतर विल टू विन, जिंकण्याची प्रवृत्ती. त्यातून आपल्याला काय मिळू शकतं, तर सर्टिफिकेट्स, स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला सर्टिफिकेट्स मिळतात. मेडल्स अँड ट्रॉफीज सुद्धा आपण मिळू शकतो. त्यासोबतच आपण आपले जे ध्येय आहेत, वी कॅन क्रिएट बिगर गोल्स अँड देन अ डायनॅमिक पर्सनॅलिटी विल बी क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. In this way we can create or develop mind mapping with the help of the given points. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबूया. माइंड मॅपिंग ही कन्सेप्ट आपल्याला समजली असेल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.